भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरामध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। बचाव पथकाने 9 जणांचे मृतदेह बाहेर काढले। घटनास्थळी एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक आणि पुणे घाट परिसरात रेड अलर्ट जारी। पालघर, ठाणे, रायगडसह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। नाशिक जिल्ह्याला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी। हवामान खात्याकडून आज मुसळधार पावसाचा इशारा। गंगापूर धरणातून 2498 क्युसेकनं विसर्ग। पुणे शहराला आज ऑरेंज अलर्ट तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीमधील 4ही धरणांमध्ये 94.96% पाणीसाठा। खडकवासला धरणातून 5783 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। खामगाव, जळगाव, चामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यात जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। पालघर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातील पावसामुळे 20 जणांचा मृत्यू तर 15,000हून अधिक घरांचं नुकसान। पूरग्रस्त कुटुंबांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांचं मदत वाटप। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे दुकानासह नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। अमरावती शहरासह जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। भंडारा जिल्ह्यामधील वैनगंगा नदीवरील आंभोरा केबल स्टे पूल पावसामुळे अधिकच दिसतोय आकर्षक। धुक्याची चादर खळाळती वैनगंगा आणि स्काय गॅलरीमधून दिसणारं विहंगम दृश्य घालतायत पर्यटकांना भुरळ। हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू। जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावामध्ये पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरलं। प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना फ्लॅश फ्लडचा इशारा। अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू असून 6ही तालुके पावसानं झोडपले। शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पुढील 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडला। 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय। धरणातून 2828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे। मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित। धबधब्याचा रौद्ररूप पाहायला पर्यटकांची गर्दी। दरम्यान धबधब्याजवळ न जाण्याचा प्रशासनाकडून पर्यटकांना इशारा। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर। जिल्ह्यातील नद्या दुधडीवरून वाहू लागल्या। पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रिसोड मार्गावरील धोडप बुद्रुक इथल्या पुलावरून पाणी वाहू लागलं। मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। सुनील तटकरेंचे भाचे अमोल महाडिक आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। सुनील तटकरे यांचे भाचे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। त्यांचं नाव आहे अमोल महाडिक। अमोल महाडिक आज मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश करते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील महिन्यामध्ये दिल्ली दौऱ्यावर असतील। 8 आणि 9 ऑगस्टला शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। रक्तदान शिबिरासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती मिळते। दिल्ली दौऱ्यावर असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इथे भेट घेणार अशी देखील सूत्रांची माहिती आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय या महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे आणि कारणांमुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता। मात्र पुढच्या महिन्यात एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे। 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला एकनाथ शिंदे हे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। रक्तदान शिबिरासाठी ते दिल्लीला जाणार आहेत आणि आर्मीसाठी हे रक्तदान शिबिर ठरवलं जाणार आहे। यासाठी सांगलीतून बऱ्याचशा गाड्या देखील निघणार आहे। बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आणि या भेटीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जाईल, सक्रिय होईल अशी सुद्धा चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे। नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। गोंदियातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। पाणी पातळी वाढत होत असल्यामुळे पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। पुजारी टोला धरणामध्ये 83% पाणीसाठा। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर। 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते बंद। भामरागड सिरोंचा अशा 2 तालुक्यात विद्युत सेवा खंडित। अकोला जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांसाठी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा। गेल्या 24 तासांपासून अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू। अकोला शहरातील अनेक रस्ते जलमय।
पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडुंब भरली. खडकवासला धरण 100% भरलं असून पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणं ही 100%च्या जवळ पोहोचली. धरणं भरल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा. धुळे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. महापालिकेच्या वतीनं योग्य साफसफाई झाली नसल्यानं पाणी साचलं. सोलापुरातील भीमा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यानं चिंचपूर बंधारा पाण्याखाली. चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं महाराष्ट्र कर्नाटकचा संपर्क तुटला. पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पूल वाहून गेल्याची घटना. पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी. वर्ध्यामध्ये पुरामुळे झाडावर अडकलेल्या तरुणाचा रेस्क्यू. अल्लीपूर ते टाकळी मार्गावर यशोदा नदीच्या पुलावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण वाहून गेला होता. वाशिम वाळकी दोडकी मार्गावर झाड उन्मळून पडलं. रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक काही काळ ठप्प. जळगावच्या जामनेर तालुक्यामधल्या वाकी नदीला पूर. अनेक दिवसांपासून कोरडे ठाक असलेले वाकी नदीचं पात्र 24 तासामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे दुधडी भरून वाहू लागलं. जळगाव जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या देहूमधील काळोखे मळा झेंडे मळा रस्ता खड्डेमय. वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांमध्ये संताप. तातडीनं रस्त्याचं डांबरीकरण करण्याची मागणी. रत्नागिरीमध्ये फक्त ढगाळ वातावरण, मात्र पावसाची हुलकावणी. कोकणामधल्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला. गेल्या 24 तासामध्ये फक्त 25 मिलीमीटर पावसाची नोंद. हवामान विभागाकडून कोकणाला येलो अलर्ट जारी. नंदुरबार जिल्ह्यामधील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम. शेतकऱ्यांची चिंता वाढली. 29 जुलै अखेर जिल्ह्यामध्ये सरासरी केवळ 38.5% पावसाची नोंद. दमदार पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. यवतमाळच्या आर्णीमधील दहेली गावामध्ये कुट्टी नदीमध्ये कार वाहून गेली. कारमधील पती बचावला, मात्र पत्नीसह 2 चिमुकल्या बेपत्ता. भंडाऱ्याच्या मांदेडमध्ये पूर आलेल्या नाल्यामध्ये वृद्ध बुडाल्याची भीती. स्थानिक प्रशासनाकडून वृद्धाचा शोध सुरू. पालघर जिल्ह्यामधील 105,10,70,000 रुपयांची कर्ज रक्कम माफ होणार. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळणार. पहिल्या टप्प्यामध्ये 10,484 खात्यांची आधार प्रमाणीकरणासाठी निवड. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्याची तयारी दर्शवली. 50%च्या मर्यादेमध्ये निवडणुका झाल्यास नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ओबीसींच्या 5 जागा कमी होणार. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार. कपिल सिब्बल यांच्याकडून फक्त आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद. आमचं म्हणणं आधीच ऐकलं असतं तर शिंदेचं सरकार कधीच आलं नसतं. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याला शहा हजेरी लावणार. अमित शहांच्या दौऱ्याला काँग्रेसनं विरोध केल्यानं राजकारण तापलं. आंदोलनामध्ये लाठीचार्ज, पॅलेट गन इतकं होऊनही मोदी शहा संसदेमध्ये नव्हते. खात्याशी ज्यांचा संबंध नाही ते मंत्री उत्तर देत होते. मोदी शहांकडून राष्ट्रभक्तीचं ढोंग सुरू. संसदेमधल्या मोदी शहांच्या अनुपस्थितीवर संजय राऊतांची सडकून टीका. अमित शहांच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आंदोलन करणार. आंदोलनाच्या तयारीसाठी काँग्रेस भवनामध्ये 4 वाजता बैठक पार पडणार. अमित शहांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा प्रशांत जगताप यांचा इशारा. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची डागडुजी होणार. विमानतळ ते कर्वेनगर मार्ग खड्डेमुक्त करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय विज्ञान विद्यापीठामध्ये चंद्रकांत पाटलांना कुलगुरू करायला हवं. चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून संजय राऊतांकडून उपरोधिक टीका. वायझेड सिक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता बघा. सीजेपी आंदोलनावरील चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून रवींद्र धंगेकर यांची टीका. दगडांवरील आंदोलकांचे ठसे आधारशी लिंक होणार. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य.